चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या टेस्ट सिरीजला. मल्टिपल क्वेश्चन्स आहेत, मल्टिपल टाईपचे क्वेश्चन्स आहेत. 20+ क्वेश्चन काढलेले आहेत. कोणाला उपयोगाला येतील? SSC, रेल्वे, AF कॅट, TET, टेट, बरोबर आहे. BBA CET, MBA CET पण म्हणता येईल काही आहेत. MCA CET, IBPS TCS कडून घेतल्या जाणाऱ्या सगळ्या एक्झाम्स प्लस कंबाईन MPSC कंबाईन CSATमध्ये पण काही क्वेश्चन्स आहेत. ओके, CSATला पण लागणारे काही क्वेश्चन्स आहेत, जस्ट लाईक क्रिटिकल रिजनिंग वगैरे. आणि सरळ सेवेसाठी तर आहेच आहे, बरोबर आहे. मग इन्क्लुडेड क्वेश्चन सेट आहेत जे सगळ्याच एक्झामला उपयोगाला येऊ शकतात, प्रीसाठी आणि ग्रुप C आणि ग्रुप Dच्या मेन्ससाठी. ग्रुप Bच्या मेन्सला नाही आहेत, ग्रुप Bच्या मेन्सचे नाही आहेत. ग्रुप Bची मेन्सची सिरीज लवकरच सुरू होईल, त्यासाठी मी तुम्हाला आधी इंटिमेशन देऊन देईल. ओके, चला सुरू करूया आजच्या टेस्ट सिरीजला. याची PDF टेलिग्राम चॅनलवर आहे. ओके, त्याची लिंक, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या आन्सर्स काय असतील त्याचं कमेंट पण केलं तरी चालतं आहे. चला सुरू करूया सिरीजला. पहिला क्वेश्चन ॲनॉलॉजीचा. बॉक्सिंग राऊंड, बरोबर आहे. बॉक्सिंगमध्ये राऊंड्स असतात, म्हणजे 1 पॉईंट झाला, 2 पॉईंट, त्याचे राऊंड्स असतात. 1 राऊंड, 2 राऊंड. बॅडमिंटनमध्ये काय असतं तर पॉईंट्स असतात. बॅडमिंटनमध्ये काय असतं तर पॉईंट्स असतात, बरोबर आहे. बॅडमिंटनमध्ये काय असतं तर पॉईंट असतात. पॉईंट काउंट केले जातात. तर बॉक्सिंगमध्ये राऊंड काउंट केले जातात, किती राऊंडपर्यंत टिकला तो, बरोबर आहे. जस्ट ॲज ब्रेक इज रिलेटेड टू सील. ज्या पद्धतीनं ब्रेक तुटणं हे सील म्हणजे पॅक असणं याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे दोन काय आहेत? अँटॉनिम्स आहेत, एकमेकाच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. तसं टॉक बोलणं च्या विरुद्धार्थी काय? सायलेंट राहणं. काउन म्हणजे शांत, सायलेंट म्हणजे चुप्प, बरोबर आहे. सायलेंट राहणं. चला बघूया सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. काय कोडिंग केलं आहे? ASDला काय कोड केलं आहे? EWH कोड केला आहे, बरोबर. EWH कोड केला आहे. मग काय केलं असेल रे? Aचं पोझिशन ऑफ अल्फाबेट 1, Eचं 5 म्हणजे +4 झालं. इथे 1 आणि 5 +4 झालं आहे. Sचं किती आहे? 19 आणि Wचं किती आहे? 23 म्हणजे इथं पण +4 झालं आहे. D कितीवर आहे? 4 वर. H कितीवर आहे? 8 वर म्हणजे इथं पण +4 झालं आहे. म्हणजे +4चं लॉजिक वापरलं आहे. आता याच्यात पण काय +4चंच आहे. F+4 J. F कितीवर आहे? 6 वर आहे. J कितीवर आहे? 10 वर आहे म्हणजे +4 झाला आहे. Gचं पोझिशन ऑफ अल्फाबेट किती आहे? 7 आहे. Kची पोझिशन ऑफ अल्फाबेट किती आहे? 11 आहे, बरोबर आहे. इथं पण +4 झाला आहे. Hची किती आहे? 8 आहे. आणि Lची किती आहे? 12. इथं पण काय झालं आहे? +4 झाला आहे. आता आपल्याला खालच्या जोडीतून कोण +4चं लॉजिक कॅरी करत आहे हे शोधायचं आहे. चला बघूया. G7 J10, बरोबर आहे. यांच्यामध्ये कितीचं लॉजिक लागलं? 7 आणि 3 10 +3चं लागलं, म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे हे काय चुकीचं आहे. J आणि N. J 10 वर आहे, N 14 वर आहे म्हणजे +4चं लागलं. K आणि O. K 11 वर आहे, O 15 वर आहे म्हणजे इथं पण +4चं लागलं. शेवटचं चेक करा आता. हे लागलं तर आपली लॉटरी निघाली. L 12 वर आहे आणि P 16 वर आहे, इथं पण +4चं लागलं म्हणजे आपला आन्सर काय? B आहे. पुढचे चेक करायची गरज नाही आहे. नेक्स्ट. स्टेबल, बुरो, नेस्ट, बरोबर आहे. हे राहण्याचे ठिकाण आहेत. पाळीव प्राण्यांना स्टेबल म्हणतो आपण, पाळीव प्राणी जिथं राहतात. बुरो कोणाला म्हणतात? साप, घुशी, उंदरं जिथं राहतात त्याला आपण बुरो म्हणतो. नेस्ट पक्ष्यांचं राहण्याचं ठिकाण आहे. असंच कुठलं आहे, बरोबर आहे. याच टाईपमध्ये आणखी कुठलं आहे? स्लम म्हणता येईल का? नाही. सिटी नाही. पर्टिक्युलर प्राण्यांचा आहे का? नाही. हर्ड नाही, कळप असतो हा, बिलकुल नाही. डेन वाघांच्या सिंहांच्या राहण्याला गुहेला डेन म्हणतो आपण,
मग हे ऑप्शन करेक्ट वन आहे. नेक्स्ट वर जाऊया. इन अ सर्टन कोड लँग्वेज स्कूल इज कोडेड ॲज अ 72. स्कूलला काय कोड केलं आहे? 72 केलं आहे. आता जसं नंबर दिसला तसं पहिल्यांदा काय करायचं? पोझिशन ऑफ अल्फाबेट्स लिहून घ्यायच्या. काय काय आहेत कुठल्या कुठल्या याच्या. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. परीक्षेमध्ये गेल्यानंतर ना तुमच्या रफ पेजवर रिझनिंग सोडवण्याच्या आधी हे असा चार्ट काढून घ्यायचा. कारण की हे नंबर कोणालाच पाठ होत नाही, पाठ करायची पण गरज नाही आहे. पूर्ण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 2 ते 3 येणार आहे. 2 ते 3 येण्यासाठी पाठ करायची गरज नाही. पाठ केलं तर विसरणार आणि परीक्षेत तर हमखास विसरणार. सो तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्ही वैदिक मॅथ नावाचं काही कॉन्सेप्ट ऐकली असेल. वैदिक मॅथनी मॅथमॅटिक्समधले मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, स्क्वेअर, क्यूब्स हे लवकर लवकर कसे काढायचे याचे काही फॉर्म्युलेज दिलेले आहेत. बरोबर आहे. पण आपण जेव्हा परीक्षेत सोडवतो ना तेव्हा ते काहीच कामाला येत नाही. कसं सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला जर मी सांगितलं 378 गुणवले काय कर? 17 कर. बरोबर. 378 गुणवले 17 कर इंटू 17 कर. तुम्हाला परीक्षेत 17चा पाडा येत असून सुद्धा किंवा कुठली लॉजिक ट्रिक असेल तुमच्याकडे, वैदिक मॅथची ट्रिक असेल तर ते परीक्षेत आठवत नाही. तुम्ही पहिल्यांदा 7नी गुणता. बरोबर आहे. 7नी गुणता. नंतर 7 चोक 28, 7 8 56ला 6 करता, पुन्हा गुणाकार करता, पुन्हा प्लस करून 1नी गुणायला सुरू करता. बरोबर आहे. 1नी गुणायला सुरू करता. मग दोघांची बेरीज करता. याच पद्धतीनं तुम्ही चालतात परीक्षेमध्ये. कारण काय माहिती आहे का, लहानपणीपासून याच पद्धतीनं ट्रेन केलेलं आहे माइंडला. मग कारण काय केलेलं आहे? हे ट्रेन झालेली आहे माइंड. नवीन पद्धती ट्रेन होत नाहीत. कोणाची असेल ते अपवाद असतो, पण या पद्धतीमध्ये पण तेच करायचं. पाठ करत बसायचं नाही. पाठ केलं तर फालतूमध्ये वेळ जातो. पाठ करण्यात पण वेळ जातो. 9 टायमाला लक्षात पण येत नाही. मग गेलं की 2-3 पण जास्तीत जास्त 20 ते 30 सेकंद लागतात. 20 सेकंद लागतात. तुमचा पेपर सुरू होण्याच्या आधी तुमच्याकडे पेपर आलेला असतो. त्याच्या मागच्या साईडला कुठेतरी लिहून ठेवायचं पेन्सिलनं. पटपट 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 लिहून ठेवायचं. म्हणजे काय होतं, रफ पेजवर लिहून ठेवलं की हे तुम्हाला लक्षात राहतं. तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. डायरेक्टली बघून सोडवता येतं. आणखी एक फायदा काय माहिती आहे का, याच सिरीजवर, याच टाईपवर, या सर्क्युलर सिरीजवर, बरोबर आहे, अल्फाबेटिकल सिरीजवर ABCD पासून M पासून N पासून Z पर्यंत खूप सारे एक्झाम्पल अपोजिट वगैरेचे दिसतात. सोडवायला सोपं जातं. चला. स्कूल. यसचं पोझिशन ऑफ अल्फाबेट 19, Cचं 3, Hचं 8, Oचं 15, Oचं 15, Lचं 12. बरोबर आहे. आता या सगळ्यांची बेरीज किती येईल? सगळ्यांची बेरीज केली तर ती किती येते? 72 येते. करून बघा. 72 येते. बरोबर आहे. आता त्याच पद्धतीने फ्लावरची बेरीज किती येईल असं विचारलं आहे. फ्लावर F किती आहे? 6, L किती आहे? 12, O किती आहे? 15, W 23, E 5, R 18. या सगळ्यांची बेरीज किती येते सांगा चला. या सगळ्यांची बेरीज किती येते? या सगळ्यांची बेरीज येते 79. बरोबर आहे. करून बघा. बेरीज ज्याच्या त्यांनी करायच्या, कॅल्क्युलेटर वापरायचं नाही. ओके. बेरीज ज्याच्या त्यांनी करायच्या, कॅल्क्युलेटर वापरायचं नाही. कोडिंग डिकोडिंगमधला हा टाईप आहे. याला कॉमन कोडिंग कुठे म्हणतात, कुठं चायनीज कोडिंग म्हणतात. कारण की ह्यू ट्यॉरी असं काहीतरी ट्री वाचताना काहीतरी वेगळं वाटतं, म्हणून त्याला आपण ती लँग्वेजला चायनीज म्हणतो. कोणतरी वेगळ्या लँग्वेजमध्ये बोलायला आपण काय म्हणतो, काय चायनीज बोलायला की हे त्याच टाईपमध्ये आहे. याला बेसिकली आपण आता जनरल लँग्वेजमध्ये चायनीजमध्ये याला कॉमन कोडिंग म्हणतात. याला तुम्हाला कॉमन फॅक्टर सॉर्ट आउट करायचे असतात आणि त्यानंतर आन्सर काढायचं असतं. आपल्याला राम देअर अँड सीमा वर्क या दोन्हीचे पण कोड काढायचे आहेत. बरोबर आहे. आता पहिल्यांदा राम देअर या दोघांचा कोड काढायचा आहे. सीमा वर्क याचा कोड काढायचा आहे. मग काय करावं लागेल? कॉमन वर्ड्स. आता इथं देअर दिसतंय, इथं देअर दिसतंय. बरोबर आहे. बाकी याच्यामध्ये काहीच कॉमन नाही आहे. पहिल्या दोन याच्यामध्ये देअर शिवाय काहीच कॉमन नाही आहे. मग देअरचे कोड पण कॉमन असणार आहेत. मग देअरचा कोड काय? TRE. बरोबर आहे. TRE. आता पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये वर्क कुठं दिसतंय? वर्क कुठंच नाही आहे. आता पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये
राम राम कॉमन आहे, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये राम राम कॉमन आहे. मग रामचा कोड पण कॉमन असणार आहे. मग रामचा कोड इथं काय, ह्यूग, HUGE, HUGE. मग राहिलेला कोड कोणाचा, TYO, वर्कचा TYO. आता फक्त सीमा राहिली आहे, बरोबर आहे. सीमाचा वर्क काढायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला सीमा कुठंच कॉमन नाही आहे, हा अनकॉमनचा पार्ट येतो. मग पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये तिसऱ्या लाईनमध्ये एक वर्ड कॉमन आहे, कुठला, स्टडी, बरोबर आहे. मग स्टडीचा कोड पण सारखा असणार आहे, स्टडीचा कोड काय, DOW. मग राहिलेला कोड कोणाचा, सीमाचा, NOE, बरोबर आहे, NOE. मग आता आपल्याला जे पाहिजे होते ते तिन्ही गोष्टीचे कोड आपल्याला इथं भेटलेले आहेत, चारही गोष्टीचे कोड आपल्याला इथं भेटलेले आहेत. रामचा कोड काय, तर HUGE, बरोबर आहे. HUGE इथे दिसतंय, इथे दिसतंय. आता देअरचा कोड काय, TRE, इथे दिसतंय. म्हणजे कोड काय, TRE. आता सीमाचा कोड काय, NOU, बरोबर आहे, सीमाचा NOE आहे. आणि वर्कचा कोड काय, TYO आहे, बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर काय, C आहे. या पद्धतीनं फाइंड आउट करायचा प्रयत्न करायचा, हे पटपट करायचं. सांगताना थोडासा वेळ लागतोय, पण सोडवताना वेळ लागला नाही पाहिजे. इन अ सर्टन कोड लँग्वेज लाईव्ह इज रिटन ॲज OREV. काय कोड केलं याला, OREV, बरोबर आहे, OREV. मग त्याच लँग्वेजमध्ये डेडला काय कोड केलं आहे, यलच्या अपोजिट. आता ही लिहिण्याचं काय बघा, इथं यलच्या अपोजिट काय, O आहे. पार्ट जर केलं तर अपोजिट कोडिंगमध्ये प्रॉब्लेम येतात, त्यामुळं लिहून काढायचं. आयच्या अपोजिट काय, R आहे, आयच्या अपोजिट काय, R आहे, इथं पण R आहे. ईच्या अपोजिट काय, V आहे, आणि ईच्या अपोजिट काय, V आहे. म्हणजे अपोजिट लेटरचं कोडिंग केलं आहे. डीच्या अपोजिट काय, डीच्या अपोजिट W आहे. W असलेलं माझं एकच ऑप्शन येते, त्याला मी टिक करेल आणि पुढे जाईल, पुढचं मी चेक करणार नाही, वेळ वाया घालायचा नाही. 4 awards has been listed, out of which 3 are like same in a some manner. One is different. Select the odd one. पद्म विभूषण, पद्मभूषण, परमवीर चक्र, पद्मश्री. ज्यांना ज्यांना स्पर्धा परीक्षा करतात त्यांना लगेच बघितलं आन्सर आलाय परमवीर चक्र. हे ब्रेव्हरीसाठी दिलं जातं आणि बाकीचे सिव्हिल वर्कसाठी दिले जातात. ओके, सिव्हिल वर्कसाठी दिले जातात. आर्मीमधल्या ब्रेव्हरीसाठी परमवीर चक्र दिलं जातं. ऑड वन आउट. पुन्हा आणखी क्वेश्चन कोणाचा आहे, ऑड वन आउटच आहे, बरोबर, क्लासिफिकेशनचा. अंपायर, पिच, बाउंड्री, ग्राउंड. कोण वेगळं आहे, अंपायर वेगळं आहे. पिच, ग्राउंड आणि बाउंड्री, बरोबर आहे, हे वेगळ्या गोष्टी आहेत. हे बेसिकली फिजिकल गोष्टी आहेत. अंपायर हा बेसिकली पर्सन आहे. याच्यात पण ऑड वन आउट ओळखायचं आहे. नंबर देऊन घेऊया, A, B, C, D. बघा, प्रत्येकाच्या कॉर्नरला शेडेड पार्ट आहे, बरोबर आहे. याच्या या कॉर्नरला आहे, टॉपला शेडेड पार्ट आहे, त्यामुळं आन्सर इज D, बरोबर आहे. टॉपला शेडेड पार्ट आहे, तिथं येणं शक्य नाही, बरोबर आहे. इथून इथं मूव्ह झालं आहे, डायग्राम मूव्ह झाली की डायग्रामचं हे मूव्ह झालं, इथं मूव्ह झालं, इथं यायला नाही पाहिजे होतं, हे कुठे यायला पाहिजे होतं, या साईडला यायला पाहिजे होतं. दोनच साईडला आहेत, इथे दोनच साईडला आहेत, खालच्या किंवा वरच्या याच दोन साईडला पार्ट आहेत, बरोबर आहे. मूव्ह पार्ट होण्याचं चान्सेस फक्त या दोन साईडलाच आहे, या साईडला जाण्याची परवानगी नाही आहे. ओके, आणि लाईन्स फक्त या दोनच साईडला मूव्ह होऊ शकतात. तिन्ही याच्यात याच दोन साईडला झालं आहे. मग त्याच रूलनं ही पण लाईन्स इकडंच या दोन्ही साईडच्या एका पाहिजे होती, आणि ह्या दोन्हीपैकी एका ठिकाणी हे शेडेड पार्ट पाहिजे होता, डार्क पार्ट पाहिजे होता, तेव्हा डायग्राम बरोबर झाली असते. मग डिफरंट काय, तर D आहे. चला,
सिरीजचा क्वेश्चन आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. सिरीजचा क्वेश्चन आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. डी ला एच सोबत काय करू, कंपेअर करू. चला, डी आणि एच कितीचा डिफरन्स आहे, +4चा. एच आणि एल +4चा डिफरन्स, बरोबर आहे. एच कितीवर, 8 वर. मग इथं पण काय असेल, +4चा असेल. एल +4, 12 + 4 16, पी, बरोबर आहे. पी, पी वाले 2 ऑप्शन्स आहेत माझ्याकडे, खालचे 2 तर कटले. 4चं किती झालंय, 8 झालंय. 8चं 12 झालंय. 12चं किती होईल, 16 होईल. दोन्ही ठिकाणी 16 दिसत आहे, बरोबर आहे. सीचं जी झालंय, सी कितीवर आहे, 3 वर. जी कितीवर आहे, 7 वर आहे. 3 आणि 4 7, म्हणजे इथं काय झालंय, +4 झालंय. जीचं के झालंय, बरोबर आहे. जीचं के झालंय. जी 7 वर आहे, के 11 वर आहे, म्हणजे पुन्हा +4 झालं. के +4 काय होईल, 11 + 4 15, म्हणजे काय येईल इथं, ओ येईल, बरोबर आहे. 16 नंतर इथं ओ येईल. ओ वाला माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, पहिलं, म्हणजे सेकंड गलत आहे. एवढंच चेक करायचं, पूर्ण चेक करत बसायचं नाही, मूर्खपणा करायचा नसतो परीक्षेत. चला, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय हे फाइंड आउट करायचं. हे 3 आहे, हे 5 आहे, हे 8 आहे, हे 13 आहे आणि हे 22 आहे. बघा कशा पद्धतीने झालं असेल. 3 दोणी 6 वजा 1 5, 5 दोणी 10 वजा 2 8, 8 दोणी 16 वजा 3 13, 13 दोणी 26 वजा 4 22, 22 गुणवले 2 44 वजा 5 39. दॅट इज द आन्सर. डायरेक्शन डिस्टन्सचा प्रॉब्लेम पाहूया पुढचा. प्रॉब्लेम वाचून घ्या व्यवस्थितपणे. बालाजी वॉक्स 8 मीटर स्ट्रेट अँड देन टर्न लेफ्ट. कुठेतरी आता त्यांनी कुठल्या दिशेला चालला हे दिलं नाही, मग आपल्या मनाने घ्यायचं. समजा या पोझिशन वरून तो 8 मीटर चाललाय स्ट्रेट लाईन मध्ये, बरोबर. हे अंतर किती आहे, 8 मीटर आहे स्ट्रेट. अँड देन टर्न लेफ्ट. मग तो लेफ्टला टर्न झाला म्हणजे कुठल्या, या साईडला टर्न झालाय. अँड वॉक 5 मीटर्स. किती मीटर्स चालवायचं त्याला इथून, 5 मीटर्स. आता तो या पोझिशनला पोहोचलाय. ही त्याची झाली चालण्याची इनिशियल पोझिशन, बरोबर, इनिशियल पोझिशन. आणि हे त्याचा स्टॉप पॉइंट आहे. आता बघू नंतर काय दिले. ही टर्न्स लेफ्ट अँड नाऊ. आता इथून तो लेफ्टला टर्न झाला. नाऊ नॉर्थ इज इन फ्रंट ऑफ हिम. ही दिशा कुठली आहे, तर नॉर्थ आहे. ही दिशा कुठली आहे, तर नॉर्थ आहे, बरोबर आहे. ही दिशा कुठली आहे, तर नॉर्थ आहे. आता काय विचारलं, नाउ विच डायरेक्शन ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट. आता तो नॉर्थ कडे पाहतोय, तर या इनिशियल पॉइंट पासून या डायरेक्शनला ही डायरेक्शन कोणती आहे हे विचारलंय, बरोबर आहे. आता मला सांगा, मी इथून निघालो 8 मीटर असा गेलो, नॉर्थ साऊथ वेस्ट ईस्ट, 8 मीटर असा गेलो. तिथून मी 5 मीटर लेफ्टला गेलो, 5 मीटर लेफ्टला गेलो, बरोबर आहे. आता इथून मी कुठे पाहतोय, साऊथला पाहतो, नॉर्थला पाहतोय. तर मी या इनिशियल पॉइंट पासून कुठल्या दिशेला आहे, तर साऊथ ईस्टला आहे, साऊथ ईस्टला आहे. आन्सर साऊथ ईस्ट. क्लिअर आहे. चला, पॉइंटिंग टुवर्ड्स अ मॅन, विवेक सेड. एका माणसाकडे बघून विवेक म्हणला, हिज ओनली ब्रदर
बरोबर आहे. त्या माणसाचा ओनली ब्रदर इज द फादर ऑफ माय डॉटर्स फादर, माझ्या मुलीच्या वडिलाचा भाऊ आहे. बरोबर आहे. तर सिंपलचं सांगता येतं काका आहेत विवेकचे म्हणून, सांगायचं तर विवेक सोबत काका आहेत म्हणून काढता येतं, अंकल आहेत म्हणून काढता येतं, काका आहेत म्हणून काढता येतं. पण ज्यांना हे समजत नाही त्यांच्यासाठी मार्किंग सिस्टीम असते. काय सिस्टीम आहे बघून घ्या. माय डॉटर्स फादर, माझ्या मुलीचे वडील 1 नंबर, फादर 2 नंबर, ओनली ब्रदर 3 नंबर. बघा बोलणारा कोण आहे? विवेक आहे. या विवेकच्या मुलीचे म्हणजे 1 नंबरचे वडील, बरोबर आहे, मुलीचे वडील, या डॉटरचे वडील म्हणजे कोण झाला? विवेक, स्वतः 1 झाला. विवेकचे वडील फादर हे 2 झाले आणि 2चा ओनली ब्रदर म्हणजे 3 झालं. या विवेकचं या 3 सोबत नातं काय हे विचारलं तर विवेकचे हे कोण असणार आहेत? अंकल असणार आहेत. बरोबर आहे, अंकल असणार आहेत, काका असणार आहेत. क्लिअर आहे? हे पॉइंटिंग टुवर्ड्सचे प्रॉब्लेम डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये येतात. ज्यांना या पद्धतीनं समजत नाही, ज्यांना हे कळत नाही लवकर, त्यांनी या पद्धतीनं सोडवायला हरकत नाही. 2 टाईपचे ब्लड रिलेशन मध्ये या पॉइंटिंग मध्ये लोक असतात. ज्यांना हे किती जरी क्रिटिकल सांगितलं तर त्यांच्या डोक्यातल्या तारांचं कनेक्शन व्यवस्थित बसलेलं असतं रिलेशनच्या बाबतीत, त्यांना लगेच कळून जातं. म्हणजे आपण जर घरी तुमच्या आईला किंवा काकूला, जे तुमच्या वयात नात्यांबद्दल खूप काही माहिती असणाऱ्या लोकांना जर विचारलं याची ती माझी कोण, ती लगेच सांगते ती मावस बहीण आहे, मावस आत्ते बहीण आहे, मामाकडून आहे, आत्याकडून आहे, मावशीकडून आहे, असे त्यांचे नाते बरोबर सांगतात ते. मग तुम्ही कधी कधी काका होता, आजोबा होता किंवा पंतू होता, ते नाते त्यांना माहीत असतात. ते आपण त्या लोकांना हे सांगितलं की लगेच कळून जातं. ज्यांना हे समजत नाही त्यांच्यासाठी मार्किंग सिस्टीम आहे, याची प्रॅक्टिस करावी लागते. क्लासमध्ये याच्याबद्दल आपण टोटल व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप पार्ट हे करून घेतो. या टाईपचे क्वेश्चन चुकायचे नसतात, फार सोपे क्वेश्चन असतात. 2 टाईप आहे त्याच्यामध्ये, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पॉइंटिंगचे. ओके, दोन्हीमध्ये टाईप थोडीशी वेगवेगळे असतात. ओके, क्रिटिकल क्वेश्चन बँकिंग सोबत सगळ्या एक्झामला येतात, थोडंसं लक्ष ठेवायचं. चला, प्लस मीन्स मल्टिप्लिकेशन, मायनस मीन्स प्लस मीन्स मल्टिप्लिकेशन, मायनस मीन्स डिविजन, मल्टिप्लिकेशन मीन्स सबट्रॅक्शन अँड डिविजन मीन्स ॲडिशन. असेल तर खालच्यापैकी कुठलं करेक्ट आहे ते शोधायचं आहे. आता पहिल्यांदा या अशा प्रॉब्लेममध्ये चेंज करून घ्यायचं आणि बघायचं डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनचं. मायनस मीन्स काय? मल्टिप्लिकेशन आहे, मायनस मीन्स डिव्हिजन आहे, आणि डिव्हिजन मीन्स काय? ॲडिशन आहे. ओके, डिव्हिजन आहे. आणि प्लस मीन्स काय? मल्टिप्लिकेशन आहे. प्लस मीन्स काय? मल्टिप्लिकेशन आहे. 2. आता मला सांगा याचं काय होईल रे? ॲडिशन. आणि याचं काय होईल? सबट्रॅक्शन. बरोबर आहे, सबट्रॅक्शन. आता मला सांगा, सिंपल येत आहे, इथं 2 येईल याचा दोघांचं ऑपरेशन केल्यावर, 4 2 8, 6 2 12, 6 2 12 वजा 2 अधिक 8 20 वजा 2 18 आन्सर येते. म्हणजे काय? याचा आन्सर चुकीचा आहे. आता हे बघूया, प्लस म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन याला ऑप्शन नाही बरं का, काहीच ऑप्शन नाही. याचं मिनिंग काय होतो? डिव्हिजनचा ॲडिशन. गुणाकाराचा अर्थ काय होतो? वजाबाकी. बरोबर आहे. आणि वजाबाकीचा अर्थ काय होतो? डिव्हिजन. चला, या दोघांचं काय झालं? 48. आता या दोघांचं काय झालं? 2 अधिक 12 वजा 2. सांगा, 48 अधिक 12 60 वजा 2 58. लेफ्ट हँड राईट हँड सेम झाली,
राईट हँड साईड झाली म्हणजे आन्सर काय आलं आपलं बी आलं. पोझिशन इंटरचेंज करायच्या नाही आहेत काही नाही. याच्यामध्ये एक आणखी एक टाईप असतो. तुम्हाला सांगितलं जातं प्लस मीन्स मायनस, बरोबर आहे. मीन्स म्हणणं त्याचा अर्थ काय होतं, आणखी काय होतं, इंटरचेंज, प्लस इंटरचेंज विथ मायनस, म्हणजे जिथं जिथं प्लस आहे तिथं मायनस द्या, जिथं मायनस आहे तिथं प्लस द्या. इंटरचेंजचे प्रॉब्लेम याच्यामध्ये वेगळे असतात, त्यावेळेस पण थोडीसं समजदारी बाळगायची. मीन्सच्या ऐवजी तर इंटरचेंज असेल म्हणजे काय असतं चिन्ह बघा, प्लस इंटरचेंज विथ मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय असतं माहितीये का, जिथं प्लस असेल तिथं काय घ्या, मल्टिप्लिकेशन घ्या, आणि जिथं मल्टिप्लिकेशन असेल तिथं काय घ्यायचंय तुम्हाला, ऍडिशन घ्यायचं आहे. याला इंटरचेंजचा प्रॉब्लेम म्हणतात. हे त्याच्यात दुसरी टाईप आहे. तो थोडेसे त्या प्रॉब्लेम आलेत तर सोडवायचा प्रयत्न करा. असे काही पुढच्या याच्यात मी टाकायचा प्रयत्न करेलच. इन द गिवन फिगर सर्कल डिनोट आर्क्टिक ओशन. म्हणजे हे काय, आर्क्टिक ओशन आहे. ट्रायंगल रिप्रेझेंट ओशन, फक्त ओशनला. ओके. अँड द रेक्टँगल रिप्रेझेंट अटलांटिक ओशन. रेक्टँगल कशाला, अटलांटिक ओशनला. इन विच एरिया रिप्रेझेंट द ओशन अँड अटलांटिक ओशन बट नॉट आर्क्टिक ओशन. आर्क्टिक कशाला करतोय, सर्कलला करतोय. सर्कल मध्ये नाही पाहिजे, पण ट्रायंगल मध्ये आणि स्क्वेअर मध्ये पाहिजे. एक आकडा दिसतोय 7, टिक करा आणि पुढे निघा. बघा, कंपॅरिझनचा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कंपॅरिझन करायचं आहे. मग आता अशा वेळेस करायचं काय, पहिल्यांदा कोण कोण कशात गुड आहे ते पाहून घेऊया. एकदा रुटीन मध्ये काय करूया, वाचून घेऊया. कमल, नाव कोणाकोणाचे आहेत, कमल, विमल, कमल, रीमा, सीमा, नवीन नाव कुठलं आहे, कोमल, रीना, रीमा वापस आलं. आता हे नाव पहिल्यांदा लिहून घेऊ आपण. विमल, कमल, रीमा, सीमा आणि रीना, या 5 मुली आहेत. आता कमल आणि विमल आणि कमल आर गुड इन पियानो अँड गिटार. पियानो अँड गिटार. पियानो अँड गिटार. पियानो अँड गिटार. आता सांगा, रीमा अँड सीमा. रीमा अँड सीमा आर गुड ॲट हॉकी अँड गिटार. हॉकी अँड गिटार. हॉकी अँड गिटार. ओके, हॉकी अँड गिटार. रीमा, कोमल अँड रीना, तिघी जणी बरं का. आता रीमा, कोमल आणि रीना आर गुड ॲट हॉकी अँड चेस. रीमा, हॉकी तर आहेच आहे, चेस लिहूया. ओके. रीमा, कोमल, कोमल पण चेसमध्ये आणि हॉकीमध्ये पण आहे. हॉकी, चेस. ओके, आणि रीना पण आहे. ओके, हॉकी चेस मध्ये. रीना अँड रीमा, रीना अँड रीमा गुड ॲट पियानो अँड बॅडमिंटन.
कोमल अँड शोभा, नवीन कॅरेक्टर आलं शोभा, शोभा, आर गुड ॲट चेस अँड पियानो, चेस, पियानो. कोमल, पियानो तर आहेच आहे, चेस पण आहेच आहे. चला, हु इज गुड ॲट हॉकी, चेस अँड बॅडमिंटन बट नॉट गिटार. हॉकी पाहिजे, ओके, हॉकी पाहिजे, चेस पाहिजे, हॉकी, 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 चेस, 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 बराबर आहे. ॲट बॅडमिंटन, बॅडमिंटन, बॅडमिंटन बट नॉट इन गिटार. इथं गिटार आहे म्हणजे आन्सर कोण आहे, रीना. आन्सर इज रीना, बरोबर आहे. कम्पेअर करायचं आहे आणि काढायचं आन्सर. टाइम कन्झ्युमिंग असेल पण फुल ऑन आन्सर देणार आहे. ओके, दोघांच्या जोड्या करून काढलं तरी चालतं, पण कन्फ्युजन होऊ नये म्हणून एक एक नावं लिहिलेत. याच पद्धतीशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये. सम बॅट्स आर बॉल, सम बॅट्स आर बॉल, ऑल रॅकेट्स आर टेबल. आता कुठं रॅकेट पण नाहीयेत आणि टेबल पण नाहीयेत, काही कन्सर्न नाहीये. मग तिसरं वाचूया, ऑल बॉल्स आर रॅकेट्स, ऑल बॉल्स आर रॅकेट्स, बराबर आहे. आता दुसरं वाचूया, ऑल रॅकेट्स आर टेबल्स, ऑल रॅकेट्स आर टेबल्स. आता डायग्राम तर पूर्ण झाली आपली, कन्क्लुजनवर या. पहिला आहे का बघा, सम बॅट्स आर रॅकेट्स, यस, सम बॅट्स आर रॅकेट्स आहे. ऑल रॅकेट्स आर बॉल, सगळे रॅकेट्स बॉल आहेत का, बिलकुल नाही. ऑल टेबल्स आर बॅट्स, बिलकुल नाही. ऑल रॅकेट्स आर बॉल्स, ऑल रॅकेट्स आर बॅट्स, बिलकुल नाही. ओनली वन फॉलोज, आन्सर इज डी. नेक्स्ट, some pin are sharp, all sharps are metals, बराबर, ऑल शार्प आर मेटल्स. आता या कन्क्लुजनवर, एकदा स्टेटमेंट पाहिलं, डायग्राम काढली की पुन्हा मग स्टेटमेंटकडे पाहायचं नाही, पुन्हा फक्त कन्क्लुजनकडेच पाहायचं. ऑल मेटल्स आर पिन्स, ऑल मेटल्स आर पिन्स चुकीचं आहे. सम मेटल्स आर शार्प, यस बरोबर आहे. ओनली कन्क्लुजन टू फॉलोज, सम मेटल्स आर शार्प, मेटलचा काही भाग शार्प आहे, यस आहे. नेक्स्ट स्टेटमेंट, मोस्ट ऑफ द क्लॉथ इन द आउटलेट, मोस्ट ऑफ द क्लॉथ इन द आउटलेट आर ओल्ड फॅशन, बराबर आहे. ओल्ड फॅशन आहेत एखाद्या क्लॉथ मधले, आउटलेट मधले. आता कन्क्लुजन, सम क्लॉथ्स ऑफ शॉप आर नो लॉंगर इन अ फॅशन, यस, मोस्ट ऑफ द ला सम म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. मग याला काय म्हणता येईल, कन्क्लूड होत आहे. स्टेटमेंटमध्ये कन्क्लुजन इन्क्लूड आहे, फॉलो करताय. द शॉप इज अबाउट टू क्लोज सून, नाही बाबा असं नसतं. स्टेटमेंटमध्ये ओल्ड फॅशन बद्दल बोललेलं आहे, क्लोज होणार आहे असं काही बोललेलं नाहीये. ओके, म्हणजे कन्क्लुजन ओनली वन फॉलोज. व्यवस्थित वाचा. तुम्हाला डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन आहे, रँक काढायचा आहे. गौतम इज 18 प्लेस इन अ क्लास, बरोबर आहे, 18व्या पोझिशनवर आहे. फ्रॉम द एंड, खालून 18व्या पोझिशन आहे, ओके 18व्या पोझिशन आहे. फ्रॉम द एंड, व्हॉट इज द रँक, त्याचा खालून कितवा रँक आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. वरून तो 18व्या पोझिशनला आहे,
तर खालून कितवा रँक आहे हे फाइंड आउट करायचं आहे. हे फाइंड आउट करण्यासाठी पहिली गोष्ट लागेल तुम्हाला त्या पूर्ण क्लासमध्ये किती लोक आहेत. तर वरून 18वा आहे माहिती आहे, खालून कितवा आहे हे काढायसाठी, बॉटम पासून कितवा आहे हे काढायसाठी त्याचा रँक तुम्हाला पूर्ण नंबर ऑफ पर्सन माहिती पाहिजे त्या क्लासमध्ये किती आहेत. आता बघूया, देर आर 47 स्टुडंट इन अ क्लास. यस, याच्याने मी डायरेक्टली काढू शकतो. बरोबर आहे, याच्याने मी डायरेक्टली काढू शकतो की किती आहेत, कितवा रँक आहे खालून मायनस करून मी डायरेक्टली काढू शकतो. म्हणजे पहिलं याचं मला गरज आहे. दुसरं आहे का नाही बघू. जगन हु इज 10th प्लेस इन अ सेम क्लास, ही इज 38 फ्रॉम द एंड. यस, दुसऱ्यानी पण काढू शकतो. बरोबर आहे, दुसऱ्यानी पण काढू शकतो. पहिल्यानी तर काढू शकतो आणि दुसऱ्यानी पण काढू शकतो, असं काहीच नाही. दोन्ही पण वेगवेगळे आहेत, दोन्ही पण काढू शकतो. मग अशा वेळेस ऑप्शन काय द्यायचं, ईदर स्टेटमेंट 1 और 2 सफिशियंट. दोन्हीपैकी एक जरी असेल तरी आन्सर काढण्यासाठी काफी आहे. क्लिअर आहे. चला पुढे जाऊया. टाइम पिरियड बिटवीन 5:47 21 जून 2027 पासून 5:39 जून 2028 पर्यंत. या टाईपचा क्वेश्चन याच्या आधीच्या कुठल्या तरी टेस्ट सिरीज मध्ये प्रॅक्टिस सेट मध्ये सोडवलेला आहे. बघा एकदा. पहिल्यांदा काय लिहिणार, मोठा टाइम 27चा टाइम पहिल्यांदा लिहिणार. 5 पहिल्यांदा सगळ्यात कमी युनिट 39, त्यानंतर 5 वाजून, तारीख काय 22, जून महिना कितवा, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून, 6वा महिना. बरोबर आहे, 06 आणि वर्ष कुठलं पहिल्या याचं 2028. चला 2028. आता मागचा वेळ किती होती 47 मिनिटं, 5:47. तारीख किती दिलेली होती 21 जून म्हणजे 06 2027. चला वजाबाकी करायची आहे. 39 मधून 47 जाणार नाहीत. बरोबर आहे, मग काय करायचा, पूर्णला पूर्ण एक तास कॅरी करायचा. एका तासात किती मिनिटं 60. दोघांचे मिळून किती झाले 99 मिनिट्स. आता या 99 मधून 47 जातील का, यस. किती राहतील 52 मिनिट्स. आता इथं किती झाले, एक तास गेल्यावर 4 तास. 4 मधून 5 जाणार आहेत का, नाही. मग इथं काय करायचं, एक दिवस घ्यायचा पूर्ण. इथं 21 ला 21 राहिले. बरोबर आहे, 21 राहिले. एक दिवस घेतला तर एका दिवसात किती तास 24. दोघांची बेरीज किती 28. या 28 मधून 5 जातील का, हो. 28 मधून 5 गेले, राहिले किती 23 तास. बरोबर आहे. आता या 21 मधून 21 दिवस गेले, तारखाला तारखा गेल्या म्हणजे इथं काय आलं 00. 6 ला 6 गेलं म्हणजे 0 0. गरज आहे का, काही गरजच नाहीये. बरोबर आहे, 22 चं 21 झालंय म्हणजे गरज नाहीये. 6 ला 6 महिन्याला महिने मायनस झाले. आता 28 मधून 27 गेले. बरोबर आहे, 1 इयर राहिलंय, 1 इयर राहिलंय. आता इथं घोळ काय माहितीये का, 1 इयर राहिलं म्हणजे काय माहितीये का, हे जे इयर आहे 27 ते 28, बरोबर आहे, जून टू जून सांगितलंय. हे इयर आहे 28 मधलं लीप इयर. 28 आहे लीप इयर. इथे 29 फेब्रुवारी इन्क्लूड झालेला आहे. म्हणजे या लीप इयर मध्ये दिवस किती आहेत 366 दिवस आहेत. या इयर मध्ये 366 दिवस आहेत. म्हणजे लीप इयरचा एक दिवस इथं काउंट करावं लागेल. हीच इथं क्लू आहे. डिफरन्शिएट काय बघा, दोन ऑप्शन असे आहेत की जे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासारखे आहेत. 365 दिवस आणि 366 दिवस. फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, 27 आणि 28 सांगितलंय. 28 चा 29 फेब्रुवारी इन्क्लूड झालाय म्हणजे 366 दिवस इन्क्लूड झालाय. करेक्ट टाइम काय असेल 366 दिवस 23 तास 52 मिनिट. बरोबर आहे, 23 तास 52 मिनिट. बरोबर आहे, हा याचा करेक्ट टाइम असेल. चला ही टेस्ट सिरीज इथंच संपली आहे. प्रॅक्टिस सेट इथंच संपलाय.
नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये भेटूया काहीतरी वेगळे एक्झाम्पल घेऊन. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याची क्वेश्चनची PDF टेलिग्राम चॅनलवर टाकलेली. टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन जॉईन करा. त्याच्यावर सगळ्या याच्या आधीच्या पण PDF भेटतील आणि सगळे व्हिडिओ पण तिथं बंचमध्ये पाहायला भेटतील. ओके, बाकीचे आणखी पण खूप सारे व्हिडिओजचे तुम्हाला लिंक्स तिथे भेटून जातील. चला, धन्यवाद. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लोकांना पाठवा.